आणि ज्या क्षणाला तुला असं वाटेल की प्रतिभा संस्थेपेक्षा स्वतःच्या घराला जास्त महत्त्व देते, तेव्हा मीच स्वतःहून माझ्या संसारापासून दूर जाईन। प्रतिभा आणि सुदर्शनचं लग्न उद्याच करून घेऊ। तुम्ही फक्त तुमची मुलगी आणि नारळ दिला ना तरीही चालेल। प्रतिभा सारख्या मुलीसाठी कितीही खर्च करायची माझी तयारी आहे। मी तिला बाजूला केलं तर ती म्हणते मला तू हवायस। काय हे जे काही असले प्रकार तुझ्या ऑफिसमध्ये होणार असतील ना तर तू सरळ राजीनामा देऊन मोकळा हो बाबा। हा, थोड्या अडचणी उद्भवतील। आणि त्यानंतरचा तिचा काळ फारच उज्ज्वल असेल। खूप मोठी कोणीतरी होईल। आता मला सांग ना, माझ्यासाठी ही अगदी आनंदाची बातमी नाहीये का? आणि म्हणूनच मी निर्णय घेतला की सुदर्शनचं आणि तुझं उद्याच्या उद्या लग्न करायचं। बस इतकंच। काय? आज ना प्रतिभाच्या बाबांचा फोन आला होता। काय म्हणाले? त्यांनी लग्नाचा मुहूर्त काढलाय तुमच्या उद्याचा। उद्याच वैदिक पद्धतीने तुमचं लग्न करायचं। काय 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 म्हणालीस तू? उद्या? अगं ताई तू बरी आहेस ना? उद्या लग्न करायचं? अगं कसं शक्य होणार आहे ताई? तू काय बोलतेस? तुला कळतंय का? अरे सगळी तयारी त्यांनी केली। हा, कारण उद्याचा मुहूर्त खूप चांगला आहे। गुरुजींना सांगितलंय आपल्याला फक्त लग्नाच्या ठिकाणी जायचंय। त्यात तुला माहिती आपल्याला फारसे नातेवाईक नाहीये आणि जे आहेत त्यांच्याशी आपला संबंधच नाहीये। त्यामुळे आपण दोघंच उठायचं आणि जायचं। अगं ताई ते सगळं ठीक आहे, आपली मुलाची बाजू आहे, पण प्रतिभाला तरी काय द्यायला लागेल ना? आणि तू मला आत्ता सांगतेस आत्ता? आता आता दुकानं पण बंद झाली असतील, काही घेता पण येणार नाही। एक दिवस जरी मिळाला ना ताई तरी आपल्याला सगळी व्यवस्था करता येईल। त्याची काळजी तू अजिबात करू नकोस। अगं नाही म्हणजे तुम्हा पुरुषांना नसलं ना तरी आम्हा बायकांना ह्याचं प्लॅनिंग असतं आणि ह्या सगळ्याचं नियोजन मी आधीच करून ठेवलंय।
सगळी खरेदी करून ठेवली. म्हणजे अरे जेव्हा प्रतिभा आणि बाबा आपल्या घरी लग्नाची बोलणी करायला आले होते ना, हा तेव्हाच मी मनाशी सगळी तयारी करून ठेवली होती. आणि त्याप्रमाणे प्रतिभाला हार, साडी, चोळी, बांगड्या सगळं काही घेऊन ठेवले. सगळं तू घेऊन ठेवलंयस. होय. धन्य, ग्रेट आहात तुम्ही ताई, ग्रेट आहात. पण मी काय म्हणतोय, आता पण नाही आणि बीड नाही. अगं हे बघ उद्या लग्नाला तयार राहा. आणि मी तुझ्यासाठी नवीन कपडे सुद्धा घेतले, काय खास लग्नासाठीचे बरं का. पण आणि मग मी त्यांना स्पष्ट सांगितले, उगाच अवास्तव खर्च नको, लग्न अगदी साध्या घरगुती पद्धतीने करूया. काय आहे, म्हटलं आम्ही फार काही श्रीमंत नाही आहोत. तू असं का बोललीस? नाही, आपण नसू श्रीमंत, पण असं का बोललीस? नाही, आपलं पण काही आहे की नाही? ग मुलाची बाजू आहे, का पडते घ्यायचं आपण? आणि त्यांना जर श्रीमंतीचा माज असेल ना, तर त्यांच्या घरी. नाही, हे लग्न नाही झालं तरी मला चालणार आहे, पण तुला कमी लेखलेलं मला अजिबात चालणार नाही. दर्शन, अरे काय बोलतोयस तू? असं काही झालेलं नाहीये. कुणीही कुणालाही कमी लेखलेलं नाही. हे बघ, त्यांनी मला कमी लेखलेलं नाहीये किंवा मी सुद्धा आपल्याला कमी लेखलेलं नाहीये. उलट मी त्यांना जेव्हा सांगितलं ना की लग्न साध्या पद्धतीने करूया, ते अगदी लगेच तयार झाले आणि म्हणाले की आम्हाला जे काही प्रतिभाला द्यायचंय ते आम्ही प्रतिभाच्या नवीन संस्थेला देणगी म्हणून देऊ. एक मिनिट, नवीन संस्था? ही काय भानगड आहे? हो. अरे शक्ती फाउंडेशन. नाही, याबद्दल माझ्याजवळ तिने कधीच उल्लेख केला नाही. अरे सरप्राईज द्यायचं असेल तुला. आता काय मज्जा आहे तुझी खूप. बोलत काय बसले मी. चल तयारी करूया, मी पण तयारीला लागते. हा, ती फाउंडेशन, याबद्दल मला कसं नाही माहिती? मग ताईच्या संस्थेचं काय होणार? बाबा, खरं तर मला आता इतक्यात लग्न करावं असं नाही वाटत. का ग? दर्शन बरोबर काही प्रॉब्लेम झालाय का? का नाही, तसं काही नाही. तुम्ही समजत आहात तसं काहीही नाही. मी तुम्हाला तेव्हाही सांगितलं होतं की मी सुदर्शन बरोबरच लग्न करणार, आणि आजही मी तुम्हाला तेच सांगते. तेव्हा मला इतक्या तातडीने लग्न करायचं होतं कारण विलास इकडे होता. पण आता सगळ्याच गोष्टींचा निचरा झालाय, आणि गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घटना, काल सम्यकने छेडलेला विषय, ह्याचा सगळ्याचा विचार करता असं वाटतंय की लग्नासाठी आता घाई तर होत नाहीये ना. म्हणजे असं काय बोलला सम्यक? हेच की तुझं नेमकं एम काय आहे? लग्न की तुझी संस्था? संस्था? कुठली संस्था? असं काय करता बाबा? आपली शक्ती फाउंडेशन. बरं झालं तू हा विषय काढलास. मला तुझ्याशी या विषयावर बोलायचंच होतं. म्हणजे प्रतिभा, प्रतिभाचं लग्न खूप धुमधडाक्यात व्हावं अशी तिच्या आईची इच्छा होती. तिच्या जन्मापासूनच माझ्या धंद्याची खूप भरभराट व्हायला. तिचा पायगुणच होता तसा. तिच्या आईच्या नशिबात तिचं लग्न पाहणं नव्हतं. पण मला मात्र तिची इच्छा पूर्ण करायची. तर बाईंचं म्हणणं पडलं की
आम्ही काही एवढा मोठा खर्च करू शकणार नाही. हा, मग मी त्यांना म्हटलं त्याची तुम्ही काहीही काळजी करू नका. दोन्हीकडचा खर्च करायला मी समर्थ आहे. तरी पण त्यांचं म्हणणं पडलं की उगाच तो वायफळ खर्च, त्या वराती, जेवणावळी, डेकोरेशन, हे सगळं करण्यापेक्षा त्यातला वाचलेला पैसा जर आपण एखाद्या संस्थेला किंवा किंवा गरजू विद्यार्थ्यांना दिला तर ते खूप चांगलं नाही का होणार. आणि सुदर्शनला आणि प्रतिभाला सुद्धा ते जास्ती आवडेल. खरंच बाईंचं मन किती विशाल आहे नाही. त्यांचे विचार, त्यांचं वागणं. म्हणूनच ना बाबा मी त्यांच्या सहवासामध्ये खूप रमते. खरंय, मलाही त्यांचं म्हणणं पटलं. म्हणून मी त्यांना लगेच सांगून टाकलं, लग्न आधी साध्या पद्धतीनं, वैदिक पद्धतीनं करूया. हा, आणि मला प्रतिभाला जे काही द्यायचंय ते मी तिच्या संस्थेला, म्हणजे शक्ती फाउंडेशनला देईन. काय तुम्ही असं सांगितलं बाईंना? हो. हो, त्यांना काय वाटेल की? काय वाटेल? अगं खूप खुश झाल्या त्या. हो बाबा, ना अजून त्या शक्ती फाउंडेशनचं रजिस्ट्रेशन झालंय, ना ही संस्था उभी राहिलीये. हे माझे हवेतले मनोरे आणि त्याला साथ आहे फक्त सम्यकची. बाईंना आणि सुदर्शनला यातलं काही माहिती नाहीये. तुम्ही पण, आणि मी आता सध्या बाईंच्या संस्थेमध्ये काम करते. अचानक मी त्यांची संस्था सोडून स्वतःची संस्था उभारणार आहे का? काय वाटेल त्यांना? आणि सुदर्शनशी लग्न केल्यानंतर लगेचच हा निर्णय घेणं सुद्धा किती चुकीचं ठरेल बाबा. आणि काल जेव्हापासून सम्यकने मला या विषयावर छेडलंय तेव्हापासून मी याच गोष्टीचा विचार करत होते. मला तरी त्यात काहीच वावगे दिसत नाही. आणि सम्यक म्हणाला तेही खरंच आहे ना. म्हणजे तुला तुझ्या आईचं स्वप्न जर साकार करायचं असेल तर शक्ती फाउंडेशन लवकरात लवकर स्थापन करायला हवं. आणि त्यामध्ये बाईंना आणि सुदर्शनलाही सामील करून घ्यायला हवं.
सुदर्शन, हे काय? मी तुझी आपली वाट बघत बसले आणि तू इथे काय येऊन बसलायस? सुदर्शन, मी तुझ्याशी बोलतेय. साहेबांना राग आलाय वाटतं. लग्नाचा पहिलाच दिवस आणि मला यायला उशीर झाला. अरे असं काय करतोस? किचन मधली सगळी कामं आटपून येईपर्यंत थोडासा वेळ लागणारच ना. पण म्हणून इतकं रागवायचं का? आणि इथे गॅलरीत येऊन बसायचं, ते सुद्धा इतका अंधार करून. अच्छा, अंधार होता का? सॉरी, मला कळलं नाही. कारण आमच्यासाठी अंधार काय उजेड काय सगळं सारखं आहे. नाही, आणि तुझ्यावर रागवलं वगैरे नव्हतं मी. इथे बसून जरा विचार करत होतो की सुदर्शन, सांग ना, कसला विचार करतोयस? प्रतिभा, खरंच आपलं लग्न झालं ना? असं का विचारतोयस? अरे सगळ्यांच्या समोर देवा ब्राह्मणाच्या साक्षीने लग्न झालंय आपलं. बघता आलं नाही म्हणून.
सुदर्शन काय झालंय? तू असं का बोलतोयस? आपलं लग्न चालू होतं, विधी चालू होते, तेव्हा माझ्या मनात असा एकदा विचार येऊन गेला की आपण लग्न करतोय पण बरोबर करतोय ना? सुदर्शन तू असं का बोलतोयस? आपल्या नव्या आयुष्याची आज सुरुवात झालीये. आपलं भविष्य ते आता उज्ज्वल करायचं याविषयी आपण बोलायला हवं. खरं तर कसं आहे की गुंतवणूक केल्याशिवाय नुकसान कसं होतं हे मला तरी कळू दे ना. आणि तुलाही माहिती आहे की माझ्या बॉस साठी मला ड्युटी बजावावीच लागते. तुझं माझ्यावर प्रेम आहे, माझं तुझ्यावर प्रेम आहे. की मला त्या प्रतिभाच्या मनात त्या सुदर्शन विषयी विष कालवता येईल. काय आमच्या ताईनी आणि त्यांनी निर्णय घेऊन टाकला, उद्याच्या उद्या